Okay, so we have started the recording and we are ready to go. So आजचा जो सेशन आहे, it is basically for service sector entrepreneurs. ओके, सो आपण आज पाहणार आहोत की सर्व्हिस सेक्टरमध्ये काय वेगळं केलं पाहिजे आणि ते आपण काही एक्झाम्पल्सच्या मदतीने बघणार आहोत. ठीक आहे, सो इट विल नॉट बी अ थिअरेटिकल सेशन आय कॅन से. सो इट विल बी अ एक्झाम्पल ओरिएंटेड सेशन. सो आपण एक्झाम्पल्सने सुरुवात करूया. ठीक आहे, सो फर्स्ट ऑफ ऑल लेट्स स्टार्ट टुडे. हा लोगो ॲमेझॉन. सो सगळ्यांना आज ॲमेझॉन माहिती आहे की दे बिलॉंग इन टू ई कॉमर्स सर्व्हिस इंडस्ट्री. ओके, सो हाऊ डिड दे स्टार्ट? सो ॲमेझॉन स्टार्टेड, ॲमेझॉनने त्यांचा व्यवसाय जो आहे, बिझनेस जो आहे, तो एक ऑनलाईन बुक स्टोअर म्हणून चालू केलेला. ओके, म्हणजे याचा व्यवसायाचा स्वरूप जो आहे सुरुवात करताना हा एक ऑनलाईन बुक स्टोअर होता, जे आज आपण ॲमेझॉन किंडल म्हणून पाहतो. सो त्यामध्ये स्टार्टर ज्यांनी फाउंड केलं ॲमेझॉन, इट वॉज बाय जेफ बेसॉस इन 1994. सो यांनी ॲमेझॉन 1994 मध्ये चालू केलं ॲज अ बुक स्टोअर, ऑनलाईन बुक स्टोअर. पण आज ॲमेझॉन काय आहे? ॲमेझॉनवर A to Z गोष्टी अवेलेबल आहेत. हाव, म्हणजे छोट्यातली छोटी गोष्ट, टूथब्रश, निडल्स, पेंटिंग ब्रश किंवा XYZ जे काही घ्यायला जाऊ आपण, सगळं ॲमेझॉन वरती अवेलेबल आहे. हाऊ अबाउट दिस? कसं काय? हाऊ डू दे अचीव्ह दिस? हाऊ डू दे अचीव्ह इट? कसं केलं त्यांनी? सो दिस इज हाऊ त्यांनी केलं. सगळ्यात पहिलं म्हणजे कस्टमर सेंट्रिक, लुकिंग ॲट द प्रेफरन्सेस ऑफ द कस्टमर. कस्टमरला काय पाहिजे हे पाहणं. दुसरी गोष्ट फास्ट शिपिंग, म्हणजे त्यांनी स्वतःच्या शिपिंगवर काम केलं, जे डिलिव्हरी आहे प्रोडक्टची. सो आपण पाहिलं तर ॲमेझॉन गॅरंटीड डिलिव्हरी सर्व्हिसेस विदिन अ टाइम देतं, की हो एवढ्या वेळेमध्ये आमचं डिलिव्हरी होईलच, प्रोडक्टची डिलिव्हरी नक्की होईल. देन रिटर्न पॉलिसी, जे कुठेही अवेलेबल नव्हतं ते ॲमेझॉनने स्टार्ट केलं ॲज अ रिटर्न पॉलिसी. सो ह्या तीन गोष्टी ज्या आहेत, जसं की कस्टमर सेंट्रिक, त्यानंतर फास्ट शिपिंग आणि रिटर्न पॉलिसी, या तीन गोष्टी करून आपल्याला शिकायला काय भेटतं यामधून नक्की? तर ट्रान्सफॉर्मेटिव्ह इम्पॅक्ट ऑफ टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन इन द सर्व्हिस इंडस्ट्री. सो ॲमेझॉनने काय केलं? टेक्नॉलॉजी जी आहे, तंत्रज्ञान जे आहे, त्याचा वापर करून त्यांनी इंडस्ट्रीमध्ये रेव्होल्युशन आणलं. त्याच टेक्नॉलॉजीचा वापर करून त्यांनी इनोव्हेशन केलं. हे झालं फर्स्ट एक्झाम्पल. आपण जाऊया सेकंड एक्झाम्पल कडे. सेकंड एक्झाम्पल काय? तर गुगल, जे डिजिटल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात. सो गुगल हा कोणाला माहित नाही अशातला प्रश्न नाही. सो इट इज अ डिजिटल सर्व्हिस प्रोव्हाइडिंग कंपनी वी कॅन से. सो गुगल यांनी स्टार्ट कसं केलेलं? दे स्टार्टेड विथ अ ईमेल सर्व्हिसेस. ईमेल पाठवण्याच्या सर्व्हिसेस पासून त्यांनी स्टार्ट केलं आणि सर्च इंजिन, म्हणजे जे आपण आज करतो त्या गुगलवर जाऊन काहीही सर्च करतो, हे त्यांनी तिथून स्टार्ट केलेलं. सो दिस वॉज द बेसिक प्रोडक्ट. त्यांचा तो प्रोडक्ट होता सर्च इंजिन आणि ईमेल सर्व्हिसेस. बट आज गुगल काय काय आहे? गुगलचा मॅप आहे, यूट्यूब आहे, ट्रान्सलेटर आहे, ड्राईव्ह आहे, जीमेल आहे, बरोबर? सो हे कशामुळे? आता हे एवढे प्रोडक्ट्स आणि सोल्युशन्स गुगल एका ठिकाणी प्लेस करतं. ज्या गोष्टींसाठी लोक 10 ते 12 गोष्टी वापरत होते, तिथे एकट्या गुगलने ह्या सगळ्या सर्व्हिसेस कव्हर केल्या. सो हाऊ दिस?
सो enables individuals and businesses to access information seamlessly. हे गुगलचं वैशिष्ट्य आहे की एखादा व्यक्ती असू देत किंवा बिझनेस असू देत, त्यांना जो इन्फॉर्मेशन आहे, जे काही पाहिजे, त्यांना इझिली अवेलेबल असतं. कमिटमेंट टू इनोव्हेशन. जसं आपण बघतो की सॉरी, गुगल आपण होम पेज जर ओपन केलं तर फेस्टिवल्सला, वेगवेगळ्या फेस्टिवल्सला त्यांचे वेगवेगळे थीम्स अप्लाइड असतात गुगलच्या लोगोवर किंवा गुगल या शब्दांवर. सो दॅट इज इनोव्हेशन. ट्रेंड्स किंवा ज्या गोष्टी आहेत त्यांना सावध राहून गोष्टी नीट करणं. सो व्हॉट इज द लर्निंग? व्हॉट डू वी लर्न फ्रॉम दिस? So, technology companies can disrupt traditional industries and create value through innovative services offerings. सो गुगल वरून काय समजतं आपल्याला? गुगलच्या पूर्वीही खूप ऍप्लिकेशन्स होते, खूप गोष्टी होत्या ज्याने लोक सगळ्या सर्चिंग किंवा गाणी ऐकणं या सगळ्या गोष्टी करू शकत होते. बट गुगलने ते एका ठिकाणी आणून त्याने लोकांना सवय लावली की आता गुगल म्हणलं की लोकांना सगळ्या गोष्टी एका ठिकाणी भेटतात. गोइंग टू द थर्ड एक्झाम्पल, Airbnb. So this is one of the greatest example in the hospitality industry. Okay. So hospitality service industry मध्ये फाउंडेड इन 2008. सो Airbnb हे 2008 मध्ये फाउंडेड आहे. ओके. व्हॉट इज द पर्पज ऑफ दिस ऍप्लिकेशन किंवा हे इंडस्ट्री जे आहे किंवा हे प्लॅटफॉर्म जे आहे? सो इट इज मेड फॉर इंडिव्हिज्युअल्स, म्हणजे लोकांना त्यांचं घर रेंट आउट करण्यासाठी, म्हणजे भाड्याने देण्यासाठी हा ऍप्लिकेशन यूज केलेला आहे. जसं आज उबर, ओला हे ऍप्स आहेत, असा ह्या ऍपचा निर्माण केलेला. सो यांनी काय वेगळं केलं? कनेक्टेड होस्ट विथ गेस्ट, म्हणजे जे घराचे मालक आहेत त्यांना ट्रॅव्हलर्स सोबत कनेक्ट केलं. ग्लोबल कम्युनिटी ऑफ ट्रॅव्हलर्स, आता यांना जे लोक ट्रॅव्हलिंग करतात त्यांचा सगळा डेटा भेटला. ऑथेंटिक अँड अफोर्डेबल लॉजिंग ऑप्शन्स. सो आता लोक जे राहायचे ऑप्शन बघत आहेत, लॉजिंगचे ऑप्शन बघत आहेत, त्यांना एक ऑथेंटिक आणि अफोर्डेबल, परवडणारं हे ऑप्शन भेटलं. सो व्हॉट इज अ लर्निंग? व्हॉट डू वी, आपल्याला काय समजतं यामधून? की पॉवर ऑफ पीअर टू पीअर सर्व्हिसेस, म्हणजे एकमेकांना किंवा दोन लोकांना कनेक्ट करून देण्याच्या सर्व्हिसेस अँड शेअरिंग इकॉनॉमी इन द सर्व्हिस इंडस्ट्री. म्हणजे आता Airbnbचं काम काय होतं की फक्त ज्याला रूम रेंट आउट करायचंय त्याला, आणि जो व्यक्ती ट्रॅव्हल करतोय, जो व्यक्ती फिरतोय त्याला, ह्या दोन व्यक्तींना मिळवून देणे. आणि ह्या गोष्टींवर दे आर अर्निंग मनी. ओके. आपण अजून एक्झाम्पल्स बघूया. स्पॉटीफाय, हे तर सगळ्यांना माहित असेल. सो दे आर इन टू म्युझिक स्ट्रीमिंग सर्व्हिसेस. सेम स्पॉटीफाय हाही 2008 मध्ये लॉन्च झाला. सो हाऊ डिड दे अचीव्ह दिस? म्हणजे आज स्पॉटीफाय जर तुम्ही पाहिलं, 14 years अँड +2, इट इज 16 years ऑफ जर्नी ऑफ स्पॉटीफाय. 16 वर्ष झाले स्पॉटीफाय लॉन्च झालेलं. सो एवढा फेमस कसा झाला स्पॉटीफाय? युजर फ्रेंडली प्लॅटफॉर्म हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. सो मी हे एक्झाम्पल्स का घेत आहे हे मी नंतर सांगेनच. सो युजर फ्रेंडली प्लॅटफॉर्म, त्यांचा प्लॅटफॉर्म जो आहे दॅट इज व्हेरी युजर फ्रेंडली. त्यानंतर मिलियन्स ऑफ सॉंग्स ऑन डिमांड, म्हणजे सॉंग्स जे आहेत स्पॉटीफायवर, यू कॅन डिमांड द सॉंग्स अँड यू गेट द सॉंग्स फ्रॉम स्पॉटीफाय. दिस इज द डिमांड अँड सप्लाय मेथड what Spotify is using. पर्सनलाइज्ड प्लेलिस्ट. सो आपण पाहू शकतो युट्यूबवरही प्लेलिस्ट बनवता येतात. हा फीचर स्पॉटीफायनेही लॉन्च केला. सो गोष्टी जेव्हा पर्सनलाइज्ड असतात देन इट हेल्प्स एव्हरीवन.
सो लर्निंग काय आहे, स्पॉटीफायच्या स्ट्रॅटेजी किंवा बिझनेसकडून आपल्यासाठी लर्निंग काय आहे, की टेक्नॉलॉजी कॅन रिशेप एस्टॅब्लिश्ड इंडस्ट्रीज. म्हणजे स्पॉटीफायच्या आधीही म्युझिक प्लेइंग ऍप्स होते, म्हणजे आपल्या फोनमध्येही बाय डिफॉल्ट म्युझिक स्ट्रीमिंग ऍप्स असतात. पण स्पॉटीफायने काय केलं, त्याने पर्सनलाइज्ड प्लेलिस्ट दिली, त्याने मिलियन्स ऑफ सॉन्ग ऑन डिमांड दिले, डिमांड आणि सप्लाय केलं, आणि युजर फ्रेंडली प्लॅटफॉर्म बनवला, क्रिएट न्यू अपॉर्च्युनिटीज. सो दिस इज हाऊ सेम गोष्ट जी एक्झिस्ट करते त्याच गोष्टीमध्ये काहीतरी इनोव्हेशन करणं इज नेसेसरी, जेणेकरून वी कॅन बी फेमस अँड वी कॅन सेल अवर प्रोडक्ट्स टू द पीपल. ओके, हा कसला लोगो आहे, कोणी सांगेल मला? चॅटमध्ये सांगा, ऑरल्स तुम्ही अनम्यूट करूनही सांगू शकता मला. कसला लोगो आहे? नेटफ्लिक्स. नेटफ्लिक्स. नेटफ्लिक्स, एकदम बरोबर. सो हा नेटफ्लिक्सचा लोगो आहे. आणि नेटफ्लिक्स कशामध्ये आहे? स्ट्रीमिंग सर्व्हिसेसमध्ये. नेटफ्लिक्सने डीव्हीडी रेंटल सर्व्हिसेस पासून चालू केलेलं, तुम्ही फोटो बघू शकता. सो दिस इज हाऊ नेटफ्लिक्स यूज टू रेंट आउट द सीडीज. असं रेंटल सर्व्हिसेस मध्ये नेटफ्लिक्सने चालू केलेलं. आणि आता काय नेटफ्लिक्स करतंय? ऑफरिंग अ वास्ट लायब्ररी ऑफ मूवीज, टीव्ही शोज अँड ओरिजिनल कॉन्टेंट. सो इनोव्हेशन किती केलं बघा नेटफ्लिक्सने. सो आज त्यांचा स्वतःचा प्लॅटफॉर्म आहे, प्लॅटफॉर्म म्हणण्यापेक्षा एक लायब्ररी आहे पूर्ण त्यांची. ओके, सो हाऊ डिड दे अचीव्ह दिस? त्यांनी हे का केलं किंवा कशासाठी केलं? सो दिस इज जस्ट बिकॉज दे वॉन्टेड टू ट्रान्सफॉर्म द वे पीपल कन्झ्युम द एंटरटेनमेंट. सो कोणाचं थॉट प्रोसेस वेगळा असू शकतो, प्रत्येकाचं मिशन वेगळं असू शकतं, विजन वेगळं असू शकतं, मला काय करायचंय. सो दिस इज वाय मग त्या लेव्हरेजिंग डेटा अनालिटिक्स अँड पर्सनलाइज्ड रेकमेंडेशन्स. सो नेटफ्लिक्सने डेटा अनालिटिक्स केलं की एखादा व्यक्ती कुठली मूवी जास्त बघतो, हॉरर मूवीज बघतो किंवा सायफाय मूवीज बघतो, हाऊ ही लुक्स द मूवीज, आणि मग त्यानुसार त्याने पर्सनलाइज्ड रेकमेंडेशन. जसे युट्यूबवर आपण जर एखादा व्हिडिओ पाहिला तर नेक्स्ट टाइम आपण जेव्हा युट्यूब ओपन करतो, जो अल्गोरिदम आहे तो आपल्याला त्या रिलेटेड व्हिडिओ सजेस्ट करतो. सो हे नेटफ्लिक्सने इम्प्लिमेंट केलं. डिलिव्हर्स टेलर्ड विविंग एक्सपिरियन्स टू मिलियन्स. सो नेटफ्लिक्सने एक स्वतःचा विविंग एक्सपिरियन्स बनवला, स्वतःचं एक स्ट्रीमिंग ऍप बनवलं, सो दॅट पीपल कॅन सेव्ह देअर मूवीज, डाउनलोड देअर मूवीज. इट इज ॲज इक्वल टू ॲज युट्यूब, बट युट्यूबवर कुठलाही कंटेंट भेटू शकतो, नेटफ्लिक्सवर ओनली मूवीज, टीव्ही शोज. दिस इज द डिफरन्स. सो व्हॉट इज द लर्निंग वी गेट? Ability to adapt to changing consumer preferences, innovate in content delivery and production. सो आपल्याला नेटफ्लिक्स मधून काय शिकायला भेटतं? तर अडॅप्टिबिलिटी, चेंजिंग कस्टमर प्रेफरन्सेस. कस्टमर्सचे प्रेफरन्सेस चेंज होत राहणार आहे. जसं आपण आज बघतो, अमेझॉनने जसं ऑनलाईन डिलिव्हरीज चालू केलेल्या आहेत, ऑनलाईन शॉप चालू केलेला आहे, लोक दुकानात जात नाहीत, हे रिटेल शॉप्सच्या कंप्लेंट्स आहेत, बरोबर. सो कस्टमर प्रेफरन्सेस नुसार अमेझॉनने स्वतःला चेंज करून घेतलं, अँड तसंच नेटफ्लिक्सनेही स्वतःला चेंज केलं. ओके, सो हा एक्झाम्पल, उबरचा एक्झाम्पल मी नंतर घेतो. सो व्हॉट टाईप ऑफ चेंजेस डू वी नीड? आता हे एवढे एक्झाम्पल्स मी सांगितले, ठीक आहे. आपण एअर बी एन बी बघितलं, नेटफ्लिक्स बघितला, असे एक्झाम्पल्स बघितले. सो एक्झॅक्टली व्हॉट डू आय मीन टू से? आपल्याला करायचंय काय नक्की? ओके, सो तुम्ही नोटपॅड्स आणि पेन घेतलेले असतील. आय वॉन्ट यू टू नोट डाऊन द चेंजेस. ओके, आय वॉन्ट यू टू नोट डाऊन द चेंजेस, कारण की याच गोष्टींवर मी तुम्हाला वर्कआउट करायला सांगणार आहे. ओके, सो जस्ट नोट डाऊन whatever things I'm going to show right away now. First,
diversification. So diversification, expand your services. So whatever possible, ज्या सर्व्हिसेस मध्ये आपल्याला जाता येईल, वी शुड एक्सपांड इन टू दॅट. मग त्यामध्ये जर त्या सर्व्हिसेस आपण ओपन करू शकत नसू, तर वी कॅन हॅव अन असोसिएट फॉर दॅट. मग आपला असोसिएट त्या सर्व्हिसेस कॅरी फॉरवर्ड करू शकतो फॉर अस अंडर अवर नेम. केटर ब्रॉडर ऑडियन्स. ऑडियन्स जे आहेत, नेव्हर लेट देम गो, बिकॉज दे बिलीव्ह इन यू. त्यांना आपल्यावर विश्वास असतो अँड दॅट इज वाय दे कम टू अस. बरोबर, हे मान्य आहे सगळ्यांना? ऑडियन्स जे आपल्याकडे येतात किंवा आपले जे कस्टमर्स असतात, प्रॉस्पेक्ट्स असतात, ते आपल्याकडे जे येतात त्यांना आपल्यावर विश्वास असतो की येस, आय कॅन गेट इट थ्रू हिम. आपल्याला ही गोष्ट याच्याकडे नक्की भेटेल. बट आपण जेव्हा ते नाही बोलतो, मला हे जमणार नाही, हे वाक्य जेव्हा जातं, दॅट इज द लॉस वी आर मेकिंग. सो इथे काय करायचं, आपल्याकडे काही असोसिएट्सची टीम रेडी असली पाहिजे. मग आपल्याला ज्या सर्व्हिसेस पाहिजे असतात त्या सर्व्हिसेसच्या रिलेटेड, जसं आता आपण जर पाहिलं की समीर सर आहे तिथे, समीर सर वेअरहाऊसिंग मध्ये आहेत. सो वेअरहाऊसिंग साठी काय काय लागतं, कस्टम एजंट लागतो. तर सरांकडे कस्टम एजंटसाठी असोसिएट आहे. सरांना ट्रान्सपोर्टेशन लागतं, ट्रान्सपोर्टेशन साठी असोसिएट आहे. सरांना पॅलेटायझिंग लागतं, पॅलेटायझिंग साठी असोसिएट आहे. सरांना पॅकेजिंग लागतं, पॅकेजिंग साठी सरांकडे असोसिएट आहे. इन द सेम वे आपण जर एक्झाम्पल बघितलं तर आपण दिव्या मॅडमचंच एक्झाम्पल घेऊया. दिव्या मॅडम अॅक्युपंक्चर मध्ये आहेत. सो अॅक्युपंक्चरिस्ट जे असतात, व्हॉट डू दे नीड असोसिएट्स विथ? त्यांना फिजिओथेरपिस्ट लागतील, त्यांना आयुर्वेदिक्स जे डॉक्टर आहेत ते लागतील, होमिओपॅथिक डॉक्टर लागतील, जे मेडिकल इक्विपमेंट्स प्रोव्हाइड करतात असे व्यक्ती लागतील. सो दिस आर द असोसिएट्स. सो त्यासाठी आयडेंटिफाय युअर असोसिएट्स. आपल्याला जर त्या गोष्टींमध्ये उतरता येत नसेल, आयडेंटिफाय युअर असोसिएट्स, ट्राय अँड टेस्ट देम. त्यांच्या काही सर्व्हिसेस तुम्ही काही लोकांना सजेस्ट करून बघा. त्या सर्व्हिसेस नीट डिलिव्हर होत आहेत की नाही ते चेक करा. अँड देन यू कॅन मेक अ डिसिजन की यांना असोसिएट बनवून घ्यायचं की नाही. सो यू कॅन हॅव अ होल टीम ऑफ पीपल वर्किंग टुगेदर. म्हणजे एखादा व्यक्ती आपल्याकडे काही कारण घेऊन आला, काही काम घेऊन आला, देन विल नॉट बी एबल टू लूज हिम. ओके, हे झालं एक. सेकंड इज फोकसिंग ऑन कस्टमर एक्सपिरियन्सेस. ओके, हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. कारण की खूपदा होतं असं की आपण लार्ज ऑडियन्स केटर करण्याच्या नादात, खूप लोकांना सर्व्हिसेस देण्याच्या नादात, जे आपले कस्टमर्स आहेत त्यांना सर्व्हिसेस मध्ये कमी पडतो. सो यासाठी काय केलं पाहिजे, सगळ्यात पहिलं आपला व्हॉट इज आवर स्ट्रेंथ, आपण किती कस्टमर्स हँडल करू शकतो तेवढेच कस्टमर आपण हँडल केले पाहिजे. फर्स्ट अँड फॉरमोस्ट थिंग, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि ह्याच्या मागे कारण असं आहे की सॅटिस्फाईड कस्टमर्स जे असतात, दे आर मोर लाईकली टू बिकम अवर रिपीट क्लायंट्स. बरोबर. आणि मॅनेजमेंटमध्ये किंवा सेल्समध्ये असंही म्हणतात की नवीन प्रॉस्पेक्ट्सला अप्रोच करण्यापेक्षा जे आहेत त्यांच्याच रिपीट ऑर्डर भेटणं हे खूप महत्वाचं आहे. इन द सेम मॅनर, लोकांना जे आपले करंट कस्टमर्स आहेत दे शुड बी सॅटिस्फाईड, सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि जर करंट कस्टमर आपले सॅटिस्फाईड जर राहिले तर ते दुसऱ्या लोकांना आपल्या सर्व्हिसेस रेकमेंड करू शकतात. देन दे कॅन रेकमेंड आवर सर्व्हिसेस टू अदर पीपल. ओके. थर्ड थिंग, युटिलायझिंग टेक्नॉलॉजी. म्हणजे आपल्यामधले खूप जण, खूप आंतरप्रेन्योर्स असतात ज्याला जे म्हणतात की मला ते ऑनलाईन मध्ये वगैरे विश्वास नाहीये, डिजिटल मार्केटिंग वगैरे मी काय करणार नाही, ते माझं माउथ टू माउथ
रेफरन्सेस खूप असतात, बट टेक्नॉलॉजी युटिलाइज करणं इज नेसेसरी इन टुडेज एरा. म्हणजे त्याला आपण इंडस्ट्री टर्म्स मध्ये ऑटोमेशनही म्हणू शकतो. सो CRM असेल, ERP असेल, XYZ जे काही गोष्टी असतील. सो वाय टू इन्व्हेस्ट इन टू टेक्नॉलॉजी? सो लेव्हरेज टेक्नॉलॉजी टू स्ट्रीमलाईन प्रोसेसेस, इम्प्रूव्ह एफिशियन्सी अँड रीच अ लार्जर ऑडियन्स. सो यामधून काय होऊ शकतं की आपण लोकांपर्यंत, जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो. जसं व्हॉट्सअपचा जर आपण API घेतला, ऑटोमेशन व्हॉट्सअपचा, सो कॉल्सवरती ऑटोमॅटिक मेसेज जातात किंवा लोक जे कनेक्ट करतात त्यांना आपण काही स्पेसिफिक रिप्लाय सेट करून दिले, सो वी कॅन सेंड इट टू द पीपल हू आर आस्किंग. दिस इज हाऊ टेक्नॉलॉजी कॅन हेल्प अस. सो त्यासाठी ऑटोमेशन टूल्स असतील, CRMs असतील. दिस विल हेल्प अस टू रीच आपण जुन्या कस्टमर्स, प्रेझेंट कस्टमर्स आणि प्रॉस्पेक्ट जे आपले कस्टमर्स होऊ इच्छितात सगळ्यांपर्यंत व्हेरी इझिली आपण पोहोचू शकतो. आपण जर आज पाहिलं, जसं आज जर मला या सेशन्सचं जर तुमच्यापर्यंत लिंक्स पाठवायचे असतील, तर आय नीड टू गो अँड सेंड इट टू वन पर्सन ॲट अ टाइम, किंवा एक ब्रॉडकास्ट लिस्ट बनवावी लागते, सिम्पल वे. सो एक ब्रॉडकास्ट लिस्ट बनवणं हाही एक एक्झाम्पल आहे की युझिंग द टेक्नॉलॉजी. ओके, नेक्स्ट, बिल्डिंग पार्टनरशिप्स. जसं मी सांगितलं की कोलॅबरेट विथ अदर बिझनेसेस और प्रोफेशनल्स. आणि जेव्हा आपण कोलॅबरेशन करतो, देन वी हॅव 5 to 6 प्रोडक्ट्स. आपल्याकडे एकच प्रोडक्ट नसतं. आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीसमोर बसतो, जसं फॉर एक्झाम्पल माझ्या सर्व्हिसेस आहेत कन्सल्टिंग, ट्रेनिंग अँड काउन्सिलिंग. सो माझ्यासोबत हात मिळवू शकतात कोण? तर CRM, ERP कन्सल्टंट्स, डिजिटल मार्केटिंग एजन्सीज, बरोबर, फायनान्स कन्सल्टंट्स, अकाउंटिंग कन्सल्टंट्स. सो माझ्याकडे हे एवढे सगळे लोक असोसिएटेड आहेत. वेन आय सिट विथ अ न्यू क्लायंट और एनी ऑफ द क्लायंट, आणि मी जेव्हा त्या क्लायंट सोबत बोलतो, मग तो क्लायंट मला सांगतो माझं ऑनलाईनही प्रेझेन्स काहीच नाही, मला अकाउंटिंग मध्ये काही इश्यूज आहेत, माझ्याकडे माझा CA प्रॉपर नाहीये. मला तिथे लगेच क्लिक होतं की माझ्याकडे सगळे असोसिएट्स आहेत. अँड देन आय टेक ऑल दिस पीपल इन. सो दिस इज हाऊ पार्टनरशिप्स अँड कोलॅबरेशन्स वर्क टुगेदर. सो यामधून क्रॉस प्रमोशन्सही होतात. म्हणजे डिजिटल मार्केटिंगवाला जेव्हा एखाद्या कंपनीकडे त्याचं प्रोडक्ट पिच करायला जाईल, तेव्हा त्याला तिथे जर गरज भासली की यांचे सिस्टम्स प्रोसेसेस नीट नाही, लोकांना ट्रेनिंग पाहिजे, तेव्हा तो माझं नाव तिथे रेफर करू शकतो. ओके, 5th पॉइंट, कंटिन्युअस इनोव्हेशन. द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. कुठल्याही व्यवसायामध्ये काही ना काही नेहमी एक इनोव्हेशन असलं पाहिजे. इनोव्हेशन म्हणजे काय? म्हणजे फॉर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर व्हॉट इज इनोव्हेशन? नेटफ्लिक्स यांनी स्ट्रीमिंग ऍप मधून मूव्हीज वरती शिफ्ट केलं, बरोबर. किंवा उबर जे आहे, अरे बेस्ट एक्झाम्पल, अमेझॉन. आपण पाहिलं ऑनलाईन फक्त बुक लायब्ररी होतं, ते बुक स्टोर त्यांनी चालू केलेलं. अँड दे इनोव्हेटेड इन टू प्रोडक्ट सेलिंग कंपनी. सो Amazon is just an agent, middle person, helping the शॉपकीपर्स, जे दुकानवाले आहेत त्यांना मदत करते प्रोडक्ट्स विकण्यासाठी. ओके, सो आपल्या बिझनेसमध्ये इनोव्हेशन का गरजेचं आहे? स्टेईंग अहेड ऑफ द कर्व बाय कॉन्स्टंटली इनोव्हेटिंग. म्हणजे आपण काही ना काही सतत नवीन गोष्टी जर करत राहिलो तर लोकांना आपल्यामध्ये इंटरेस्ट राहतो. दे सी दॅट येस, समथिंग न्यू, आपल्याला काहीतरी नवीन भेटतंय. जसं मार्केटमध्ये नवीन नवीन ट्रेंड येतात, तसं त्या ट्रेंडनुसार आपण बदललं पाहिजे. बट अगेन, ट्रेंडनुसार बदलण्याच्या नादात आपण
आपल्या कोर व्हॅल्यूज आणि प्रिन्सिपल सोडले नाही पाहिजे. दॅट इज वन ऑफ द नॉन नेगोशिएबल थिंग्स वॉट वी शुड ऑलवेज बी ऑन. ओके. आणि कीप आय ऑन एमर्जिंग टेक्नॉलॉजीज अँड इंडस्ट्री डेव्हलपमेंट्स टू रिमेन कॉम्पिटेटिव्ह. म्हणजे इंडस्ट्रीमध्ये खूप काही नवीन गोष्टी घडत असतात. रोज काहीतरी नवीन इनोव्हेशन घडत असतात. रोज काहीतरी ऑफर्स येत असतात. रोज काहीतरी नवीन प्रोडक्ट्स लॉन्च होत असतात. सो आपण त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. आता हे झालं आपण काय केलं पाहिजे या संदर्भात. आता ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर, या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण करतो, सो बिझनेस तर वाढतो, बिझनेसही वाढतो, सगळं नीट होतं. बट याला सस्टेनेबल कसं ठेवायचं, याला कंटिन्युअस फ्लो मध्ये कसं ठेवायचं, कंटिन्युअस प्रोसेसमध्ये कसं ठेवायचं, किंवा सस्टेनेबल म्हणण्यापेक्षा त्याला कंटिन्युअस गोइंग ऑन कसं ठेवायचं, ते आपण पाहूया आता. ऑपरेशनल एफिशियन्सी. म्हणजे खूप कंपनीजमध्ये, म्हणजे आपण सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये जरी असलं तरी ऑपरेशन्स हे आपल्यासाठी नेसेसरी आहेत. ऑपरेशन्स म्हणजे सो फॉर एनीवन, जसे डॉक्टर्स आहेत, पेशंटचे अपॉइंटमेंट लावणं, अपॉइंटमेंट्स नीट होत आहेत की नाही ते चेक करणं, दिस इज ऑपरेशन्स फॉर क्लिनिक्स. किंवा कुठलाही बिझनेस घेतला तर फॉलोअप किंवा कस्टमर सर्व्हिस, अटेंडिंग द कस्टमर, हे सगळं ऑपरेशनल पार्ट आहे. सो ऑपरेशनल एफिशियन्सी आपण केटर केली पाहिजे. तर याच्यासाठी काय, सो ऑपरेशन्स टू रिड्यूस कॉस्ट अँड मॅक्सिमाइज प्रॉफिट. सो यासाठी एक मोठं एक्झाम्पल सांगतो मी, म्हणजे त्यावर मी नेक्स्ट पुढे सेशन होणारच आहे. पण आज आता हा संबंध आलाय तर ते एक्झाम्पल घेणं गरजेचं आहे. टोयोटा रेव्होल्युशन किती जणांना माहिती आहे? माईक ऑन करून सांगा किंवा चॅट मध्ये सांगा. टोयोटा रेव्होल्युशन कोणाकोणाला माहिती आहे, किंवा त्याला दुसरा शब्द काय आहे टोयोटा रेव्होल्युशनला? माहिती नसेल तर नो सांगा, किंवा माहिती असेल तर यस सांगा. कोणाला माहिती आहे? ओके, ठीक आहे, मी सांगतो. सो टोयोटा रेव्होल्युशन, त्याला दुसरा शब्द जो जॅपनीज वर्ड आहे दॅट इज कायझेन, हा शब्द सगळ्यांनी ऐकला असेल. सो कायझेन हा वर्ड सगळ्यांच्या ऐकण्यातला असेल. कायझेन हा शब्द जो आहे दॅट इज कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट. मग आता टोयोटा रेव्होल्युशन का मी नाव घेतलं? सो टोयोटा ही जी कंपनी आहे, त्यांनी त्यांचं ऑपरेशन्स इथपर्यंत स्ट्रीमलाईन केलेलं की जे आपण जे फ्लोअर बोलतो, जिथे गाडी असेंब्लिंग करायची आहे, असेंब्लिंग युनिट जे आहे, सो उद्या सकाळी माझी असेंब्ली युनिट जर सकाळी 10 वाजता चालू होणार आहे, ओके, माझं असेंब्ली युनिट जर सकाळी 10 वाजता चालू होणार आहे, ट्रेडिशनली लोक काय करतात, कंपनीज काय करतात, तर जे स्पेअर पार्ट्स असतात, दरवाजे असतील, टायर्स असतील, बोनेट्स असेल, जे काही असेल, ते सगळं आदल्या दिवशी येऊन वेअरहाऊस मध्ये खाली करतात. ट्रक्स वेअरहाऊस मध्ये खाली होतात. ते ट्रक्स खाली झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लेबर्स येऊन सगळं ते सामान असेंब्ली युनिट मध्ये घेऊन येतात. बरोबर. पण याचसाठी टोयोटाने काय केलं, 10 वाजता जर माझं असेंब्ली युनिट चालू होणार आहे, तर 9:45 वाजता माझा स्पेअर पार्ट्सचा ट्रक असेंब्ली युनिटच्या बाहेर उभा राहील आणि ट्रक मधून सामान डायरेक्ट असेंब्ली लाईनना येणार. सो यामध्ये काय झालं, माझा लेबर्सचा खर्च वाचला, लेबर्सचा टाइम वाचला, लेबर्सचं जे वर्किंग आवर्स आहेत ते कमी झाले, पेमेंट तेवढंच राहिलं, लेबर्सही खुश झाले. दिस इज व्हॉट ऑप्टिमायझेशन इज. कॉस्टही कमी झालं आणि त्याने प्रॉफिट्सही वाढले.
सो मग टोयोटाला कधी रॉ मटेरियल्स ठेवण्यासाठी किंवा स्पेअर पार्ट्स ठेवण्यासाठी वेअरहाऊस एंगेज करावं लागलं नाही. ओके, सो इम्प्रूव्हिंग वर्क फ्लोज, नेगोशिएटिंग बेटर डील्स विथ सप्लायर आणि इम्प्लिमेंटिंग लीन मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस. ओके, सेकंड इज फायनान्शियल मॅनेजमेंट. ऑपरेशन्स नंतर जे सगळ्यात महत्वाचं आहे दॅट इज फायनान्सेस ऑफ द कंपनी. ओके, सो काय केलं पाहिजे तर फायनान्सेस वरती बीइंग अन ओनर, बीइंग द सीईओ ऑफ द कंपनी, आपला फायनान्सेस किंवा अकाउंटिंग वरती बारीक नजर असली पाहिजे. बजेटिंग द फायनान्सेस, मंथली बजेट किंवा क्वार्टरली बजेट हे जे आहेत आपले ते कंटिन्युअसली रिव्ह्यू झाले पाहिजेत. माझ्या प्लॅनिंग नुसारच चाललेलं आहे का, माझ्या बजेटनुसारच गोष्टी जात आहेत की नाही, हे आपण कंटिन्युअसली चेक केलं पाहिजे. त्यानंतर काय तर इम्प्लिमेंटिंग साऊंड फायनान्शियल प्रॅक्टिसेस आणि मॉनिटर कॅश फ्लो, ट्रॅक एक्सपेन्सेस अँड इन्व्हेस्ट स्ट्रॅटेजिकली टू एन्श्योर लॉंग टर्म सस्टेनेबिलिटी. सो फायनान्शियल्स मध्ये काय तर आपण ट्रॅक केला पाहिजे गोष्टी की माझा आउट ऑफ द वे म्हणजे जो अनप्लॅन्ड एक्सपेन्स आहे तो किती होतोय, किंवा माझे प्लॅन्ड एक्सपेन्सेस नुसार गोष्टी होत आहेत की नाही, माझे जे प्लॅन्ड एक्सपेन्सेस आहेत ते वेळेच्या वेळी जात आहेत की नाही, हे एक्सपेन्सेस झालं. पण इन्कम जे आहे, माझे इन्कम इज इट कमिंग ऑन द राईट टाइम, बरोबर वेळेवर येत आहेत की नाही, हे सगळं बघणं गरजेचं आहे. आफ्टर दॅट स्केलेबिलिटी. Plan for the scalability from the outset. Build a business model that can easily adapt to growth without sacrificing the quality or customer satisfaction. म्हणजे याच्यासाठी एक एक्झाम्पल सांगतो. अगेन ऑटोमोबाईल इंडस्ट्री, फोर्डचे एक्झाम्पल आहे. फोर्ड कंपनी, FORD. सो फोर्ड कंपनीने एक फीचर आणलेलं, म्हणजे इट इज बॅक इन टू 80s और 90s. ओके, सो तो फीचर काय होता, तो इंडियामध्ये इम्प्लिमेंट केला नव्हता, बट तो US मध्ये फोर्ड जिथे अग्रसर होती तिथे तो इम्प्लिमेंट केलेला. तर सिस्टम काय होती की गाडी सेल्फ लॉक व्हायची. सेल्फ लॉक म्हणजे काय की तुम्ही एक स्पेसिफिक स्पीड जर क्रॉस केली देन द व्हेकल विल बी सेल्फ लॉक्ड. आणि ती सेल्फ लॉक झाल्यानंतर इफ यू इवन स्टॉप और रिड्यूस द स्पीड, ती गाडी एक थोड्या वेळाच्या विशिष्ट वेळानंतर ती अनलॉक होईल. हे फोर्डने इनोव्हेशन आणलेलं त्यांच्या कारमध्ये. बट त्याचे ड्रॉबॅक्स असे व्हायला लागले की लोक जेव्हा वॉशिंग सेंटरला, कार वॉशिंग सेंटर्सला जेव्हा व्हिजिट करायचे, सो ते स्पीडने यायचे आणि स्पीडने आल्या कारणाने त्यांना ते कारचा दरवाजा लगेच उघडत नव्हता. सो दॅट वॉज द डिससॅटिस्फॅक्शन फॉर फोर्ड व्हेकल्स. आणि त्या एका गोष्टीमुळे फोर्डला त्यांचं ते इनोव्हेशन परत मागे घ्यावं लागलं. सो दिस इज हाऊ इनोव्हेशन जे आपण करतोय, सो इट शुड बी, इनोव्हेशन जे आहे ते युजर फ्रेंडली असले पाहिजे आणि लोकांना ते समजलेही पाहिजे. or else innovation जे आहे that can lead to dissatisfaction of the customer. Okay, so innovation करताना we should look out in the market that it is going on as per the need of the customers or not. हे important आहे. Then employee development. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इन्व्हेस्ट इन युअर एम्प्लॉईज बाय प्रोव्हाइडिंग ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट ऑपॉर्च्युनिटीज. सो सगळ्यात गरजेची गोष्ट म्हणजे एम्प्लॉईज ट्रेनिंग. आपल्याकडे जे लोक काम करतात, इट इज ऑलवेज नेसेसरी. जसं आपण आपल्या सिस्टम्स अपग्रेड करत असतो, आपले सबस्क्रिप्शन अपडेट करत असतो, किंवा फोन जो आपण घेतो आपण अपग्रेड करत असतो सारखं. सो माझ्याकडे जर 8 GB रॅमचा फोन असेल, मी नेक्स्ट टाइम 12 GB रॅमचा फोन घेईन.
माझ्याकडे 128 GB इंटरनल मेमरीचा फोन असेल, सो नेक्स्ट टाइम मी 256 GB फोन घेईल. दिस इज हाऊ आपल्या एम्प्लॉईजवरही आपण खर्च करून वी शुड डेव्हलप देम. सो त्यांना डेव्हलप कसं करणार, तर ट्रेनिंग्स असतात, सॉफ्ट स्किल ट्रेनिंग्स असतात, प्रोडक्ट ट्रेनिंग्स असतात, किंवा सेल्स पिचिंग असेल, सॉफ्ट स्किल, देन टॉकिंग टू द कस्टमर, कम्युनिकेशन स्किल्स. दिस इज हाऊ आपण एम्प्लॉईजला एंगेज करू शकतो अँड वी कॅन डेव्हलप देम. मग यामध्ये गरजेचं काय आहे की त्यांचं प्रोडक्टिव्हिटी वाढते. विथ द ट्रेनिंग वी कॅन हॅव मोर वर्क डन फ्रॉम देम इन अ प्रोडक्टिव्ह वे. म्हणजे ज्या कामाला 10 मिनिटं लागतात दॅट कॅन बी डन इन टू 5 मिनिट्स. दिस इज द डिफरन्स. यामध्ये डेव्हलप होतं ते म्हणजे स्किल अँड दे गेट मोटिवेटेड टू वर्क. ओके. कस्टमर रिटेन्शन हा प्रत्येकाचा मोठा कन्सर्न असतो की हाऊ टू रिटेन द कस्टमर्स. ओके. सो फोकस ऑन रिटेनिंग एक्झिस्टिंग कस्टमर्स. सो आपला जो फोकस आहे इट शुड बी रिटेनिंग द एक्झिस्टिंग कस्टमर्स. ओके. सो कस्टमर्स जे आहेत, जसं आपण नेहमी बोलतो, रिपीट कस्टमर्स. सो वी कॅन ऑफर देम लॉयल्टी प्रोग्राम्स, डिस्काउंट्स आपण त्यांना देऊ शकतो, किंवा आपण कधी कधी त्यांना जसं आपण फॉलोअप कॉल्स करतो, सो वी कॅन आस्क देम हाऊ आर द सर्व्हिसेस. दिस इज द पर्सनलाइज्ड एक्सपिरियन्स वी कॅन गिव्ह देम. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे दॅट इज डिस्काउंट्स ऑर इन्सेंटिव्ह. डिस्काउंट्स म्हणजे काय, तर इफ दे आर परचेसिंग, म्हणजे ते आपल्याकडून जर कंटिन्युअसली गोष्टी घेत असतील तर आपण त्यांना डिस्काउंट्स देऊ शकतो. आणि इन्सेंटिव्ह म्हणजे काय, इफ दे आर रेफरिंग अस समवन, नवीन कस्टमर रेफर करतायत किंवा नवीन क्लायंट रेफर करतायत, सो वी कॅन गिव्ह देम इन्सेंटिव्ह. मग इन्सेंटिव्ह कोणत्या स्वरूपात असू शकतात, सो इट कॅन बी अगेन अ डिस्काउंट ऑर अ लॉयल्टी बोनस. लॉयल्टी बोनस कोणत्या वे मध्ये, इट कॅन बी अ कूपन ऑल्सो. ओके. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जिथे लोकांना गॅदर करण्यासाठी मार्केटिंग करतो तो खर्च करतो. आपण जर करंट कस्टमर्स जे आपले आहेत आपण त्यांना जर नीट सॅटिस्फाय केलं, इफ वी सर्व देम वेल, आपण जर त्यांची नीट काळजी घेतली तर दे आर मोर प्रॉफिटेबल. असं का, तर आपल्याला मार्केटिंगसाठी पैसे भरावे लागत नाहीये त्यांना, आपल्याला त्यांना सेल्स फनेलमध्ये टाकायचं नाहीये, त्यांच्यावरती वेळ आपल्याला घालवायचा नाहीये. जस्ट बाय वन थिंग, चांगली सर्व्हिस जर आपण त्यांना त्या पिरियड मध्ये दिली, सो दे विल बी अवर रिपीटिंग कस्टमर्स. 6th वन, सगळ्यात महत्वाचं म्हणजे टेकिंग फीडबॅक. आपल्याला जे आहे गोष्ट चांगली वाटते कारण की आपण एका पर्स्पेक्टिव्हने बघत असतो, पण आपण जर फीडबॅक घेतले त्या गोष्टींवर, म्हणजे कोणीही असेल, आपला बिझनेस कलिक असेल, आपला कस्टमर असेल जो आपल्याला खूप वर्षांपासून ओळखतोय, किंवा आपला कोणी जवळचा मित्र असेल, मेंटॉर असतील, सो यांच्याकडून आपण नेहमी कंटिन्युअसली फीडबॅक्स घेतले पाहिजेत की हाऊ आर माय सर्व्हिसेस गोइंग ऑन, माझ्या गोष्टी कशा चालू आहेत, मी सर्व्हिसेस बरोबर देतोय की नाही, मी दिलेल्या वेळेमध्ये काम करतोय की नाही, क्वालिटी कशी आहे. हा जो फीडबॅक भेटतो दॅट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट थिंग टू इम्प्रूव्ह अवर बिझनेस. म्हणजे कसं होतं कधी कधी आपल्या आहेत त्या सर्व्हिसेस नीट चालत नाहीत किंवा आपण त्याच्यामध्ये कमी पडतो आणि आपण काहीतरी नवीन प्रोडक्टही आणून ठेवतो त्यामध्ये. दिस कॅनॉट वर्क. ओके. सो फीडबॅक फ्रॉम ऑडियन्स, मग आपण कसं करू शकतो, तर सर्वे घेऊ शकतो, मग सोशल मीडियावर पोल्स घेऊ शकतो. ओके. आणि इनपुट कॅन इन्स्पायर न्यू कॉन्टेंट आयडियाज टेलर्ड टू देअर इंटरेस्ट अँड नीड्स. याचा एक फायदा असा आहे की जेव्हा आपण लोकांकडून फीडबॅक घेऊ, आपल्याला त्या फीडबॅक्स मधून काही ना काहीतरी नवीन प्रोडक्टची आयडिया ही येऊ शकते.
बरोबर. नवीन काहीतरी सर्व्हिसेस जे आपणही केटर करू शकतो, आपणही देऊ शकतो, ते आपण तिथे चालू करू शकतो. हा आपला फायदा आहे फीडबॅक घेण्यामागे. म्हणजे आपल्या सर्व्हिसेस जर काही प्रॉब्लेम असेल तर ते नीट करूच शकतो. बट संवाद करताना काय आपण ऍड ऑन करू शकतो आपल्या सर्व्हिसेसमध्ये तेही होऊ शकतं. नाव कमिंग टू द डिजिटल पार्ट. डिजिटली काय केलं पाहिजे, तर कीवर्ड रिसर्च. मग आपला बिझनेस जो आहे, या बिझनेससाठी आपल्या कीवर्ड्स कोणते कोणते आहेत. आता प्रत्येकाचे डिजिटल मार्केटिंग टीम असतील, सॉरी डिजिटल मार्केटिंग एजन्सीज असतील. सो यांच्यासाठी आपण काय लक्ष दिलं पाहिजे, तर आपले कीवर्ड्स कोणते आहेत, जेणेकरून आपली वेबसाईट रँक होईल किंवा सोशल मीडिया पेजेसचे रीच वाढतील. सो हाऊ टू डू दॅट, सो वी कॅन युटिलाइज कीवर्ड रिसर्च टूल्स. जसे गुगलवरती रिसर्च टूल्स आहेत, आपण तेही वापरू शकतो. सो त्यानुसार आपण आपल्या बाजूनेही तयार राहिलं पाहिजे, कारण की आपण स्वतःचेही सोशल मीडिया पेजेस हँडल करतो. सो आपल्यालाही कीवर्ड्स कोणते यूज केले पाहिजेत, कसे यूज केले पाहिजेत, हे आपल्यालाही माहिती असलं पाहिजे. ऑल्टरनेटिव्ह टू द डिजिटल मार्केटिंग एजन्सी. आता इंडस्ट्री ट्रेंड्स. जसं मी लास्ट टाइम तुम्हाला एक्झाम्पल सांगितलेलं कोडॅकचं. कोडॅकला जेव्हा डिजिटली जग ट्रान्सफॉर्म होत होतं, तेव्हा त्याला ट्रान्सफॉर्म होता आलं नाही. त्याला त्या फिल्म्स मधून, फिजिकल फिल्म्स मधून बाहेर निघताच आलं नाही, त्या रोल्स मधून. म्हणून कोडॅक आज कित्येक दिवस, जेव्हा डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन झालं, तेव्हा कोडॅक हा इंडस्ट्रीमध्ये नव्हताच, पिक्चरमध्येच नव्हता, फोटोग्राफी इंडस्ट्रीच्या. त्याने नंतर नंतर डिजिटली आला. म्हणून इंडस्ट्रीमध्ये जे ट्रेंड्स चालू आहेत, आपल्याला त्या ट्रेंडनुसार बदललं पाहिजे. वी शुड गो विथ द ट्रेंड. सो आपण इंडस्ट्री ट्रेंड्सवर कशामधून अपडेट राहू शकतो, सो वी कॅन यूज द न्यूज किंवा न्यूजपेपर असतील, किंवा आपल्या स्पेसिफिक जे मॅगझिन्स येतात इंडस्ट्री रिलेटेड, ते मॅगझिन्स आपण यूज करू शकतो फॉर अपग्रेडिंग अवर नॉलेज. आणि याचा उपयोग असा की आपण त्या ट्रेंड्सला रिलेटेड कंटेंट शूट करू शकतो किंवा कंटेंट बनवू शकतो. आपले जे डिजिटल मार्केटर्स आहेत त्यांच्यापर्यंत तो कंटेंट पाठवू शकतो. सो दॅट एंगेजमेंट लेवल लोकांची वाढते, लोक आपल्यासोबत एंगेज जास्त होतील. कॉम्पिटिटर अनालिसिस. सगळ्यात महत्वाचं हे की आपला कॉम्पिटिटर नक्की काय करतोय आणि हाऊ ही इज सक्सिडिंग. तो कसा पुढे जातोय, त्याचा बिझनेस कसा इन्क्रीज होतोय, किंवा तो कुठल्या चुका करत नाहीये, हे आपण अनालाइज केलं पाहिजे. किंवा तो काय स्ट्रॅटेजीज वापरतोय, तो किती एम्प्लॉईजला एंगेज करतोय, ह्या गोष्टींचा अभ्यास आपण केला पाहिजे. याला फिशिंग नाही म्हणू शकत, कोणावर नजर ठेवणं नाही म्हणू शकतो, याला आपण अभ्यास म्हणू शकतो, अनालिसिस म्हणू शकतो. आणि मी सांगू शकतो की युनिकॉर्न कंपनीज, जे युनिकॉर्न स्टार्टअप्स असतील किंवा फॉर्च्यून 500 कंपनीज ज्या आहेत, त्या कंपनीज अनालिसिस करूनच मोठ्या झालेल्या आहेत. म्हणजे फॉर्च्यून 500 कंपनीज सिलेक्ट करताना, जेव्हा कंपनीज सिलेक्ट करायच्या, तर दोन दोन कंपनीज मध्ये ते कंपॅरिझन होतं. हे कंपॅरिझन आपल्याला गुगलवरही भेटेल. सो सिटी बँक जी फॉर्च्यून 500 मध्ये गेली, सो तिच्या कंपॅरिझन मध्येही एक बँक होती. पण ऑल दॅट सिटी बँक डिड इज कम्पेटिटर अनालिसिस. सो हे अनालिसिस करणे गरजेचं आहे. लास्ट बट नॉट द लीस्ट, कंटेंट रिपर्पोजिंग. म्हणजे आपला जो कंटेंट आहे, इट शुड बी रिपर्पज. म्हणजे काय, तर रिपर्पज एक्झिस्टिंग कंटेंट इंटू डिफरंट फॉर्मॅट्स. म्हणजे जो जुना कंटेंट झालेला आहे, आपल्या सर्व्हिसेस असते, जसं आपण पेज ओपन केलं, 1 वर्ष झालं पेज ओपन केलेले, आणि आपले जे, मी पेजवरती टाकलं, माझी पहिलीच पोस्ट गेली, व्हॉट इज कन्सल्टिंग, व्हॉट इज ट्रेनिंग, व्हॉट इज काउन्सिलिंग, व्हॉट इज डिजिटल मार्केटिंग, ह्या सगळ्या पोस्ट माझ्या गेल्या. बट आज 1 वर्षानंतर त्या पोस्ट माझ्या पेजच्या एकदम तळाला गेल्या.
आता इंस्टाग्राम मध्ये फीचर आलेला आहे पिन करण्यासाठी, बट सगळ्यांना माहित नसतो तो. सो मी काय केलं पाहिजे, की वेळोवेळी माझ्या सर्व्हिसेस असतील किंवा माझे जे टॉप क्लायंट्स आहेत, माझ्या केस स्टडीज आहेत, याच्यावरती कंटेंट बनवला पाहिजे. सो दॅट मी ते हायलाइट करत राहतो. म्हणजे खूप वेळा मॅनेजमेंटमध्ये असं म्हणतात की तुम्हाला जी गोष्ट सांगायची आहे ते हायलाइट करत राहा. जसं माझं आजच कोणासोबत तरी बोलणं चाललेलं की टूथपेस्ट हे प्रोडक्ट आहे. कोलगेट हा ब्रँड आहे, कंपनी आहे. बट कोलगेटने ब्रँडिंग एवढी केली, त्यांचं मार्केटिंग एवढं केलं की आज आपण दुकानामध्ये गेल्यावर काय मागतो? तुम्ही सगळे काय मागता? दुकानात गेल्यावर काय मागता? मला माईक ऑन करून सांगा किंवा चॅटमध्ये सांगा. आपण दुकानामध्ये काय गेल्यावर काय मागतो? आपण बोलतो का टूथपेस्ट द्या? आपण काय मागतो? ऑब्विस आहे, आपण कोलगेट बोलतो, बरोबर? एक कोलगेट द्या. येस, बरोबर. सो आपण ऑब्विस आहे, आपण दुकानात गेल्यानंतर लोकांना जे दुकानदार आहेत त्यांना तेच सांगतो, एक कोलगेटचं पॅकेट द्या. सो दिस इज कंटेंट रिपर्पजिंग. त्यांनी त्यांच्या नावाचं रिपर्पजिंग केलं. सारखं सारखं ते नाव हॅमर करत राहिले. अँड दॅट इज वाय टुडे इट हॅज बिकम अ ब्रँड. कमिंग बॅक टू द एक्झाम्पल्स, जसं मी तुम्हाला एक्झाम्पल्स सगळे सांगितले. सो या एक्झाम्पल्स मध्ये आपण बघूया आता की आपण जे एक्झा आत्ता पॉइंट्स पाहिले ते कुठे कुठे कव्हर झाले. आता गुगल आपण पाहिलेलं. सो गुगलने काय केलं? इनोव्हेशन केलं, लोकांना रिटेन केलं, सर्व्हिसेस देऊन देऊन जवळ ठेवलं स्वतःच्या. एअरबीएनबीने काय केलं? कनेक्शन्स केले, कोलॅबरेशन्स केले. कोलॅबरेशन कोणासोबत? ट्रॅव्हलर सोबत आणि रेंट ज्यांना आउट करायचंय घर त्यांच्यासोबत कोलॅबरेशन केलं. मग त्यानंतर आपण काय पाहिलं? स्पॉटीफायने काय केलं? इनोव्हेशन आणलं आणि कस्टमर एक्सपिरियन्स वरती लक्ष दिलं. नेटफ्लिक्सने काय केलं? नेटफ्लिक्सने इनोव्हेशन तर आणलंच, पण त्यांनी वास्ट एरिया कव्हर केला. म्हणजे मूवीज, टीव्ही शोज, ओरिजिनल कॉन्टेंट, जे काही त्यांना पॉसिबल आहे, जे काही ते दाखवू शकतात, सगळं त्यांनी एका ठिकाणी आणलं, मर्ज केलं, ज्याने कस्टमर एक्सपिरियन्स वरती फरक पडला. आणि उबर, जो एक्झाम्पल मी ठेवलेला, सो उबरने काय केलं? कनेक्टिंग ड्रायव्हर्स विथ रायडर्स विथ ड्रायव्हर्स थ्रू अ मोबाईल ॲप. हे सिम्पल काम आहे उबरचं, बरोबर? बट उबरने अजून काय केलं? त्याने जे ट्रेडिशनल टॅक्सी सर्व्हिसेस आहेत त्यावरती त्याने तोड काढली. त्याने कस्टमर एक्सपिरियन्स वरती लक्ष दिलं की येस, आय कॅन गिव्ह यू अ व्हेकल ॲट युअर डोर स्टेप. तुमच्या डोर स्टेपवर आय कॅन गिव्ह यू अ व्हेकल. फोकस ऑन कन्व्हिनियन्स, अफोर्डेबिलिटी अँड सेफ्टी. सो आपण जर पाहिलं तर उबरमध्ये सेफ्टीसाठीही खूप मेजर्स घेतलेले आहेत. म्हणजे आपण राईड शेअर करू शकतो किंवा SOS आहे त्यामध्ये. त्याच्या पलीकडे जाऊन उबरने स्वतःचं फूड डिलिव्हरी चालू केलं, फ्रेट ट्रान्सपोर्टेशन चालू केलं. सो मी जसं सांगितलं की जे रिलेटेड बिझनेसेस आहेत त्यामध्येही आपण केटर केलं पाहिजे, सो दॅट पीपल गेट, लोकांना एकाच ठिकाणी सगळ्या सर्व्हिसेस भेटतील. पॉवर ऑफ टेक्नॉलॉजी अँड कस्टमर सेंट्रिक सोल्युशन. सो आता आपण एक्झाम्पल्स आणि थिअरी मी दोन्हीही सांगितल्या. विल कम टू द लास्ट पार्ट. कोणाला मी जे काही शिकवलं याबद्दल काही डाऊट आहे का? सो दॅट वी कॅन गो अहेड. काही डाऊट आहे? डाऊट असेल तर नाही. विचारा, आणि डाऊट नसेल तर टेक अवे सांगा.
डाऊट असेल तर डाऊट विचारा, डाऊट नसेल तर टेकावे सांगा. काय शिकायला भेटलं आज नवीन, किंवा काय वेगळं भेटलं, किंवा काय आपण इम्प्लिमेंट करणार आहात. चॅट बॉक्स मध्ये सांगा, ऑरल्स माईक ऑन करून सांगा. अरे कोणीच नाही. हॅलो. आपल्या हा मॅडम. सर्व्हिसेसमध्ये या डॉक्टर कल्याणी. मी लेट जॉईन केलं हा मॅडम. ऍक्च्युली. पण तिथून जे ऐकलं ते की SOU त्याच्यासाठी कीवर्ड्स विषयी तुम्ही सांगत होतात. एसईओ. एसईओ. हा SEO कीवर्ड्स येस. यूज करायला पाहिजे आपल्या कंटेंट मध्ये, म्हणजे हॅशटॅग साठी म्हणा किंवा कुठे. येस, आता ते डिजिटल मार्केटिंग एजन्सीचं काम आहे ते. बट बिईंग द बिझनेस ओनर, आपण व्यावसायिक आहोत आणि आपणही कधी आपल्या पर्सनल पेजेसवरही पोस्टिंग्स करत असतो. पण सो मला ह्याच्यामध्ये त्यासाठीही. डाऊट आहे. ह्याच्यामध्ये हा. डाऊट आहे की आता हे डिजिटल मार्केटिंग एजन्सीचं काम आहे. पण मग बरोबर. आपण जो कंटेंट देणार तर त्याच्यामध्ये आपण पण ते यूज करायला पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल माझी वेबसाईट आहे, तिथे मी हम्म. होमिओपॅथीशी रिलेटेड माहिती देते किंवा मी काय करते त्याच्यात, मग तिथे पण ते वर्ड्स यूज व्हायलाच पाहिजे ना. येस, तुमचं जे तुम्ही कंटेंट टाकणार आहात, मग ते तुम्ही आर्टिकल टाका किंवा तुम्ही छोटीशी इन्फॉर्मेटिव्ह पोस्ट टाका, त्या पोस्टमध्येही ते शब्द यूज झाले पाहिजेत. हम्म. म्हणजे आता होमिओपॅथीसाठी वर्ड काय असू शकतो, तर नॅचरल. हम्म. हम्म. बरोबर. हा. नॅचरल ट्रीटमेंट. हा. सो हे शब्द तुमच्या आर्टिकल मध्ये असोत किंवा ब्लॉग असोत, हा. याच्यामध्येही केटर झाले पाहिजे. ओके. येस. आपण समीर सर काय म्हणतात बघूयात. एक मिनिट हा. I cannot unmute. My takeaway is all those last important points. All are perfect. Thank you, Samir sir. What can be a shortcut to remember all those points? So, shortcut to remember all those points. सो मी एक काम करतो, आय विल वर्क आउट ऑन इट. समीर सर, नक्कीच मी ते ग्रुपमध्ये पोस्ट करेल अँड आय विल सेंड इट आउट टू यू पर्सनली इवन. मी एक शॉर्टकट क्रिएट करून देईल, एक रिमेंबरिंग पॉइंट. ते जे हेडलाईन्स आहेत, जसे कंटेंट रिपर्पजिंग, कॉम्पिटिटर अनालिसिस, हे जे पॉइंट्स आहेत ते मी लिहून नक्की पाठवेन. एनीवन अजून टेकअवे? येस, वेलकम समीर सर. अजून कोणाचा टेकअवे काय? ठीक आहे, ऑल राईट. कमिंग टू द होमवर्क फॉर टुडेज सेशन. ओके. आज खूप जण नवीन आहेत, सो आय वुड लाईक टू टेल की मी प्रत्येक सेशनला होमवर्क देतो. ठीक आहे. सो आजचा होमवर्क, पहिला होमवर्क आहे की राईट द पोझिशन्स वेअर यू आर टुडे. म्हणजे प्रोडक्टच्या बाबतीत असतील, कस्टमर्सच्या बाबतीत असतील, डेमोग्राफीच्या बाबतीत असतील, रेव्हेन्यूच्या बाबतीत असतील, एम्प्लॉईजच्या बाबतीत असतील, ऑफिसच्या बाबतीत असतील. तुम्ही कुठे स्टँड करता हे तुम्ही लिहून काढायचे. ओके. सगळ्यांना होमवर्क समजला का? मला सांगा, होमवर्क समजला नसेल तर मी क्वेश्चन परत रिपीट करतो. होमवर्कचा क्वेश्चन हम्म. समजला सगळ्यांना? हो हो. ओके. सेकंड क्वेश्चन, व्हॉट यू वॉन्ट टू अचीव इन नेक्स्ट 5 years. आता ह्या पोझिशन्स आपण कुठे स्टँड करतो हे सगळं लिहून काढल्यानंतर सेकंड गोष्ट आहे की पुढच्या 5 वर्षांमध्ये आपल्याला कुठे जायचं आहे. म्हणजे माझ्याकडे 5 एम्प्लॉईज आहेत, तर मला 25 एम्प्लॉईज पाहिजेत. माझं रेव्हेन्यू 1 लाख रुपीज आहे, सो मला रेव्हेन्यू 2.5 लाख रुपीज करायचा आहे. माझा ऑफिस एरिया 1500 स्क्वेअर फीट आहे, सो आय वॉन्ट टू गेट इट टू से अराउंड 2500 स्क्वेअर फीट. सो काय करायचं, नेक्स्ट 5 years मध्ये कुठे जायचंय हे लिहून काढायचं. देन व्हॉट थिंग्स आउट ऑफ टुडेज प्रेझेंटेशन डू यू अप्लाय. मग आपण आज जे मी प्रेझेंटेशन दाखवलं, आज याचे पॉइंट्स काढून मी ग्रुपवर शेअर करतो. पण ह्या आजच्या सगळ्या पॉइंट्स मधून आपण कुठल्या गोष्टी इम्प्लिमेंट करतो आपल्या बिझनेसमध्ये, मग ते आज असोत किंवा इथून मागे असू दे, मग आपण कुठल्या गोष्टी इम्प्लिमेंट करतो हे नोट डाऊन करायचं. आणि लास्ट, मेक अ प्लॅन फॉर द ऍक्शन्स
यू डोंट अप्लाय अँड यू लर्न टुडे. म्हणजे आज ज्या नवीन गोष्टी शिकायला भेटल्या, जसं कल्याणी मॅडमने सांगितलं की डिजिटल मार्केटिंग एजन्सी आहेच, पण आम्हालाही ते कीवर्ड्स माहीत असणं गरजेचं आहे का, किंवा ते कीवर्ड्स ऍड करणं गरजेचं आहे का. सो हे नवीन लर्निंग होतं कल्याणी मॅडमसाठी. सो मग तुम्ही आजच्या प्रेझेंटेशन मधून काय नवीन अप्लाय करणार आहात तुमच्या बिझनेसमध्ये ते कळवा, ते लिहून काढा. होमवर्क समजला सगळ्यांना? हो. ओके, ऑल राईट, सगळ्यांना होमवर्क समजलेला आहे. सो थँक्यू सो मच अँड एन्जॉय युअर संडे. उद्या संडे आहे, सगळ्यांनी एन्जॉय करा. येस, थँक्यू समीर सर, आणि थँक्स फॉर जॉईनिंग. आणि आय बिलीव्ह तुम्हाला काहीतरी नवीन आज शिकायला नक्कीच भेटलं असेल. ओके, विथ थँक्यू दिस, वैष्णव. थँक्यू सो मच. येस विद्या मॅडम, वेलकम. थँक्यू थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू वैष्णव. थँक्यू. येस, वेलकम वेलकम थँक्यू वेलकम. सर. प्रदीप सर, वेलकम. येस, चलो, थँक्यू सो मच.